लोक आंदोलनाला बसली होती, सगळ्या महाराष्ट्राने बघितलं असेल आता हे. पण ज्या मुलीवरती अत्याचार झाला, जिचा निर्गुणपणे तिचा अंत झाला, त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला पकडून पोलिसांनी अक्षरशः उठवलं. तिच्या आई असतील, तिच्या घरातल्या ज्या कोणी महिला असतील, सगळ्यांना लाठीचार्ज करून उठवले. आणि ते पोलीस आम्हाला सांगतात तुम्हाला सिस्टीम माहिती नाहीये. जर आम्हाला सिस्टीम माहिती असती ना की किती तत्परतेने काम करते आणि किती तत्परतेने न्याय देते, तर इथे बसायची वेळ आली नसती. हो, आणि त्या महिला पोलीस म्हणाल्या आमच्यावर सोडा, आम्ही न्याय देतो. मी म्हटलं एक उदाहरण सांगा आतापर्यंत न्याय मिळालेलं. एक उदाहरण त्यांना सांगता आलं नाही. त्यांनी सरळ महिलांवर लाठीचार्ज केलाय. आणि त्यांना एवढी लाज वाटली पाहिजे. जर त्यांना मुलगी असेल, बहीण असेल, त्यांनी त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला धरून उचललं नसतं. पाहतोय की मुलीच्या वडिलांना कॉलर धरून आंदोलक या ठिकाणी होते. मी आंदोलकांचा विशेष नाही करतो का. पहिली गोष्ट, फडणवीसांकडे कुठली पॉवर नाहीये न्यायिक दृष्टीची. विकासासाठी का असन ते असन, ही पॉवर फक्त राष्ट्रपती आणि जे आपलं संविधान जे सुप्रीम कोर्टाचे 5 खंडपीठ आहे त्यांच्याकडेच आहे. तिसरी गोष्ट झाली, तिच्या वडिलांनी मागणी चुकीची केली. तिच्या वडिलांनी मागणी करताच पहिले राष्ट्रपतीकडे करायला पाहिजे होती, कारण की आपल्या देशाचा पहिला नागरिक राष्ट्रपती आहे, जो एका तडक्षणी फक्त फाशी देऊ शकतो. फडणवीस तिथं 50% जिंकलं. दुसरी गोष्ट झाली, फडणवीसांना वेळ भेटला की तिथं ज्यावेळी आंदोलन उचकवले पोलिसांनी सगळं मग ते साहजिक आहे ना. ज्यावेळी लाठीचार्ज केला. दुसरी गोष्ट काय केली त्यांनी की मागणं मारले लोकांना. आणि किती काय झालं, महिलांना लाठीचार्ज केला. ज्याने बलात्कार केला तो तिथं आई घाला बसलाय. आणि आम्ही इथं काय करतोय, आम्ही फक्त सत्याची बाजू दिली तर आम्हाला लाठीचार्ज. ही न्याय व्यवस्था आहे का? ही आमची मुली सेफ आहेत का? रस्त्याने 12 वाजता जाताना सेफ नाही वाटत आम्हाला का? आता आमची न्याय व्यवस्था एवढी भंगारी आणि भिकारडी आहे. बांगलादेश यांना बघता म्हणा, याच्या पोलीस आहेत नाही तर यांनी जावं आणि कोंडव्यातले ना बांगलादेशी उठवावे. मी नाही ना झाला पाहिजे. इन्काउंटर करा.